घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे पुन्हा एकदा सरूने जानकीला खोटं ठरवलेलं असतं. जानकी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की तिने रात्रीच्या वेळेला शर्वरीच्या रूममधून राहुलचा आवाज ऐकला आणि तेव्हा शर्वरी आणि राहुल दोघेजण एकमेकांना म्हणत होते की बरं झालं आपल्या रस्त्यातला काटा बाजूला गेला. याला काय अर्थ आहे? ऋषिकेश असं जानकी सांगत असते आणि पुरावा म्हणून राहुलचा चष्मा जो शर्वरीच्या रूमच्या खिडकीवरती राहिला होता, तो चष्मा आता जानकी सर्वांना दाखवते आणि म्हणते की हा चष्मा मला शर्वरी वंशनच्या इथे आता खिडकीवरती सापडलेला आहे. मग जर रात्री राहुल त्यांच्या रूममध्ये नव्हता आला, तर मग हा चष्मा तिथे काय करत होता? असा प्रश्न तिला विचारलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, शर्वरी खूपच हुशारीने इथे आता म्हणते की हा चष्मा मी माझ्या विक्रांतसाठी बनवून घेतलेला आहे, माझ्या नवऱ्यासाठी. हा मी बनवलेला चष्मा आहे. अरे दादा, एकाच वेळी इथे आता एका फ्रेमचा चष्मा दुसरं कुणी घालू शकत नाही का? फक्त राहुलच घालू शकतो का? असे प्रश्न मनामध्ये निर्माण झालेले असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सर्व गोष्टी समोर आल्यानंतर सगळेजण जानकीला जबाबदार ठरवतात आणि जानकीला सरूची माफी मागायला सांगतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी पहिल्यांदा आपल्या आत्मसन्मानासाठी उभी राहते. शर्वरीची माफी मागायला सांगितल्यानंतर इथे आता जानकीने तिची माफी मागण्यासाठी नकार दिलेला असतो. आपला आत्मसन्मान वाचवत तिने स्वतःसाठी स्टँड घेतलेला असतो आणि मी शर्वरी वंशनची माफी मागणार नाही, तिने आता माफी मागण्यास स्पष्टपणे नकारच दिलेला असतो. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त राग हा शर्वरी आणि सुमित्राला जानकीचा आलेला असतो. आणि एवढं सगळं करून जानकी काही गप्प बसत नाही, ती माफी मागत नाही, पण ती आता शर्वरी आणि राहुलवरती बारीक लक्ष ठेवून असते. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, ती आता इतकं लक्ष ठेवून असते की त्या दोघांचा भेटतानाचा व्हिडिओ तयार करते आणि तो व्हिडिओ घरातल्या सर्व लोकांसमोर सादर करत इथे आता शर्वरी आणि राहुलचा बँड वाजवते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये अबोला आलेला असतो. कारण जानकी ऋषिकेशला सांगते की मी शर्वरीच्या रूममधून राहुलचा आवाज ऐकला आणि तेव्हा इथे शहानिशा करण्यासाठी ऋषिकेश तिच्याबरोबर शर्वरीच्या रूममध्ये जातो आणि तेव्हा तिथे कुणीही नसतं. म्हणजे राहुल खिडकीतून पळून गेलेला असतो आणि जाता जाता त्याचा चष्मा मात्र तिथेच राहिलेला असतो. पण इथे आता राहुल पळून गेल्यानंतर ऋषिकेश जानकीला म्हणतो की बघितलंस, तिथे कुणीही नव्हतं. उलट जानकी, इथे शर्वरीला वाटलं की आपण काळजीपोटी तिथे गेलोय, पण तिला जर संशय आला असता ना, तर तिला किती वाईट वाटलं असतं. या गोष्टीचा तू जरा विचार कर. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू माझ्या बहिणीवरती खुनाचा आरोप केलायस आणि ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही आहे. तो आता जानकीवरती इतका रागवलेला असतो की ती तिच्याजवळ काही न बोलता आता झोपून जातो. त्यामुळे इथे दुसऱ्या दिवशीसुद्धा ऋषिकेश जानकीजवळ बोलायला अजिबात तयार नसतो. म्हणून ती त्याच्यासाठी सकाळ सकाळ त्याला आवडतो तसा उपमा बनवते, त्याच्या आवडीचा उपमा बनवते आणि त्याला ती खायला देणार असते. पण तेवढ्यातच तो मुद्दामून ऑफिसला जाण्याचं नाटक करून जायला निघालेला असतो. त्याला जानकीच्या हातून काही खायचं सुद्धा नसतं. पण जेव्हा जानकी शर्वरीला नाश्त्यासाठी बोलवायला जाते, तेव्हा तिच्या रूममध्ये तिला राहुलचा चष्मा सापडतो आणि ती ऋषिकेशला म्हणते की थांबा ऋषिकेश, मी कुठलेही आरोप आहे ना बिनबुडाचे करत नाही, माझ्याकडे पुरावा आहे. हा बघा, हा चष्मा मला शर्वरी वंशनच्या खिडकीवरती सापडला आणि तुम्हाला सांगायची गरज नाही आहे हा चष्मा कुणाचा आहे. तेव्हा सगळ्यांना आठवत असतं की हा चष्मा राहुलचा आहे आणि तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की हा राहुलचा चष्मा आहे. तेव्हा जानकी म्हणते की उत्तर द्या शर्वरी वंश, सगळेजण वाट बघतायत. तेव्हा शर्वरी म्हणते, दादा अरे काय आहे, माझ्यावरती आरोप लावणं अजून बंद झालेलं नाही आहे का? अरे बाबा, एका फ्रेमचा चष्मा का एकच माणूस घालू शकतो का? त्याचे चष्मे आता सारखे बनवलेले नसतात का? म्हणजे एका चष्म्यासारखा दुसरा चष्मा नसू शकतो? तेव्हा इथे लगेचच अवंतिका म्हणते, असू शकतात ना, एका फ्रेमसारखे दुसऱ्या फ्रेमसुद्धा असू शकतात. पण मला सांग की तुला तर चष्मा नाही आहे ना,
आणि मग हा चष्मा तू का बनवून घेतला आहेस? ती म्हणते मी विक्रांतसाठी घेतला आहे बनवून. विक्रांतलासुद्धा चष्मा होता ना, मी त्याच्यासाठी बनवून घेतला आहे. ती म्हणते पण विक्रांत भाऊजीसुद्धा चष्मा लावायचे नाही ना. ती म्हणते त्याच्याबरोबर मी राहायचे की तुम्ही? तुम्हाला काय माहिती त्याला चष्मा होता की नव्हता? त्याला होता चष्मा. तो स्वतःकडे कधीच लक्ष द्यायचं नाही. म्हणून मी त्याच्यासाठी त्याला सरप्राईज देण्यासाठी खास हा चष्मा बनवून घेतला आहे. पण आता कुणाला सरप्राईज देऊ मी? सरप्राईज देण्यासाठी माझा विक्रांतच माझ्याबरोबर नाही आहे. देवा, देवा का केलंस तू असं? असं आता शर्वरी पुन्हा नाटक करायला लागते. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, इथे आत्ताच्या आत्ता आपण राहुलला व्हिडिओ कॉल करूया आणि बघूया त्याला चष्मा आहे की नाही. जर नसेल तर हा चष्मा त्याचाच आहे आणि जर असेल तर हा त्याचा चष्मा नाही असं आपण गृहीत पकडू. तेव्हा ऋषिकेश फोन लावतो. तर राहुल आधी चष्मा लावत नाही आणि नंतर तो चष्मा लावतो, कारण त्याने दुसरासुद्धा चष्मा सेम तसाच बनवून घेतलेला असतो. त्यानंतर इथे आता जानकी तोंडावरती पडलेली असते, कारण इथे शर्वरीने पुन्हा एकदा जानकीचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. तिने आधीच सांगितलेलं असतं की तुझा चष्मा इथे राहिला आहे, म्हणून तू दुसरा चष्मा तसाच्या तसा आता बनवून घे. आणि म्हणूनच इथे त्याच्याकडे 2 चष्मे असतात. एक तो बाहेर घालत असतो आणि एक घरी आल्यानंतर तो चष्मा त्याने आता वापरलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी खोटी पडते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी बघितलंस ना? तेव्हा सुमित्रा जानकीच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणते, माझ्या मुलीवरती खोटे नाटे आरोप करायची तुझी हिंमत कशी झाली गं? कारण जानकी म्हणते की राहुल आणि शरूचं इथे आता अफेअर आहे आणि म्हणूनच त्यांनी हा सगळा कांड केलेला आहे. म्हणूनच त्या दोघांनी मिळून इथे विक्रांत भाऊजींना मारलेलं आहे असं ती म्हणते. तेव्हा सुमित्राला राग येतो आणि ती जोरदार जानकीच्या थोबाडीत देते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेशसुद्धा म्हणतो की जानकी चल, जा आणि आत्ताच्या आत्ता सरूची माफी माग. कारण ज्या पद्धतीने तू तिच्यावरती आरोप केलेस ना, ते योग्य नाही आहे. त्यामुळे तू जा आणि लवकरात लवकर तिची माफी माग. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इच्छा नसतानासुद्धा तिला माफी मागावी लागत असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी येते आणि शरूकडे बघते. तेव्हा शरू तिच्याकडे बघून आता हलकी स्माईल देते. तेव्हा तिला कळतं की शर्वरी खोटं बोलते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी तिची माफी मागणारच असते. पण तेवढ्यातच तिच्या चेहऱ्यावरती ती छोटीशी समाधानकारक स्माईल बघितल्यानंतर तिच्या चेहऱ्यातली एक क्रूरता इथे आता जानकीच्या समोर येते आणि ती म्हणते, नाही, आज नाही. आज मला माफ करा ऋषिकेश, पण आज मी माझा आत्मसन्मान आहे ना, तो आत्ताच्या आता इथे जपण्याचा प्रयत्न करणार आहे. आईंसाठी त्यांची मुलगी असेल बरोबर, पण खरं खोटं काय आहे ते मला माहिती आहे ना, कारण मी माझ्या डोळ्याने बघितले, कानाने ऐकले. त्यामुळे तुम्ही सगळेजण तुमची शर्वरी म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवा. पण शर्वरी वंश, माझा तुमच्यावरती विश्वास नाही. कारण तुम्ही गेली काही दिवस जे काही नाटक करताय ना, ते माझ्या लक्षात आलेलं नाही असं तुम्ही समजू नका. त्यामुळे काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही आणि तुमची माफीसुद्धा मागणार नाही. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश पहिल्यांदा मी तुमचा शब्द मान्य करत नाही आहे. मी त्यांची माफी मागितलीसुद्धा असती, पण त्यांच्या चेहऱ्यावरती जे काही एक्सप्रेशन आहेत ना, मला तोंडावरती पाडून त्यांना खूप जास्त आनंद होतो आहे ना. पण ह्या वेळेला मी अजिबात तुमची माफी मागणार नाही आहे शर्वरी वंश, असं जानकी म्हणते. आणि ती सुमित्राला आणि ऋषिकेशला नकार देत स्वतःसाठी स्टँड घेते. आणि जानकीच्या ह्या निर्णयामध्ये अवंतिका तिच्याबरोबर असते. आणि अवंतिका म्हणते की वहिनी, पहिल्यांदा तुम्ही स्वतःच्या आत्मसन्मानाला जपलं आहे. तुम्ही इथे कुटुंबासाठी खूप काही केलं, पण हे कुटुंब आहे ना, नेहमी तुम्हाला पाण्यात बघतं आणि तुम्हाला इथे पुरावे द्यावे लागतात. इतकी वर्ष तुम्ही इथे प्रामाणिकपणे घर सांभाळताय, पण तरीसुद्धा सगळेजण तुमच्यावरती संशय घेतातच. तुम्हाला चुकीचं समजताच. आत्तापर्यंत तुम्ही कुणाचं काय वाईट केले? या घरासाठी तुम्ही स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाहीत. पण शेवटीला जेव्हा वेळ येते ना, पुरावे तुम्हाला द्यावे लागतात. जानकी म्हणते की तेच तर ना, म्हणूनच आता मी इथे अजिबात शर्वरी वंशांची माफी मागणार नाही आहे. हा, मी काही दिवसांमध्येच काय खरं काय खोटं ते शोधून काढण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि ज्या वेळेला माझ्या हाती काहीच लागणार नाही आणि जेव्हा मला कळेल शर्वरी वंश निर्दोषच आहेत, चूक माझी होती त्यांना ओळखण्यामध्ये, तेव्हा मी स्वतः, तुम्ही कुणीही न सांगता, नुसते पाय धरून नाही आई, तर त्यांच्या पायावरती डोकं ठेवून नाक घासून मी त्यांची माफी मागेन. पण आता नाही, कारण तुम्हा लोकांना पटत नाही आहे, तुम्हाला इथे आवडत नाही आहे, म्हणून मी जे बोलते ते खोटं आहे
असा त्याचा अर्थ होत नाही. मी जे काही सांगितलं, जे काही बघितलं तेच तुम्हाला तसं ना तसं सांगितलं. खोटं बोलायची, कांगावा करायची गरज मला नाही आहे, असं इथे आता जानकी सांगते. तेव्हा ती म्हणते, ऋषिकेश, माझ्यावरती विश्वास नाही आहे तुमचा, पण तुमच्या बहिणीवरती तुमचा पूर्ण विश्वास आहे. देव करो आणि तुमचा हा विश्वास खरा ठरू दे. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की एक गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्ही मला आत्ता करायला सांगताय ना, जेव्हा मी इथे शर्वरी वंशांच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करेन, तेव्हा ही गोष्ट तुम्ही शर्वरी वंशांना माझ्यासाठी करायला सांगाल का? तुमच्या बहिणीला माझी पाय धरून माफी मागायला सांगणार तुम्ही? असं इथे आता जानकी म्हणते. आणि प्रेक्षकांनो, जानकीने आता स्वतःसाठी खूप सुंदर असा स्टँड घेतलेला असतो. ती सरळ सरळ सुमित्राला, ऋषिकेशला उडवून लावते आणि म्हणते नाही मागणार माफी. आणि ती शर्वरीकडे आता बघतसुद्धा नाही आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा शर्वरी म्हणते, बघतोयस ना दादा, बघतोयस ना वहिनी कशी वागते ती माझ्याबरोबर. अरे नवरा गेलाय माझा, नवरा, माझं सौभाग्य गेलंय, पण कुणाला त्याचं काहीच नाही आहे. तेव्हा अवंतिका म्हणते, आणि शर्वरीताई, तुम्ही जरा स्वतःकडे बघा. नवरा गेल्याचं दुःख तुमच्या चेहऱ्यावरती खूपच जास्त दिसतंय हो, खूपच दिसतंय. असं म्हणते तिला चांगला टोमणा देऊन ती सुद्धा तिथून निघून जाते. तेव्हा ऋषिकेशला प्रश्न पडलेला असतो की जानकी अशी कशी वागली. पहिल्यांदा तिने माझ्या शब्दाचा मान ठेवला नाही. पहिल्यांदा ती मला म्हणाली की मी तुमचं ऐकणार नाही आहे, शर्वरी वंशांची मी माफी मागणार नाही आहे. आणि कुठेतरी आता ऋषिकेशला या तिच्या वागण्याचा धक्काच बसलेला असतो. जानकीच्या अशा आता बेधडक वागण्यामुळे, तिच्या बोलण्यामुळे ऋषिकेश आता इथे विचार करण्यासाठी प्रवृत्त झालेला असतो. तेव्हा इथे जानकीने स्टँड तर घेतलेला असतो, पण तिला आता शर्वरीच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करायचे असतात. आणि तेव्हा इथे पुरावे गोळा करण्यासाठी अवंतिकाने सांगितल्याप्रमाणे तिला आता पुरावे गोळा करण्यासाठी शर्वरीवरती आणि राहुलवरती लक्ष ठेवायचं असतं आणि तिचं बारीक लक्ष त्यांच्यावरती असतं. आणि तेव्हा इथे आता शर्वरीला राहुलला भेटणं गरजेचं वाटतं. कारण का, तर इथे शर्वरीला समजलेलं असतं की जानकी आणि अवंतिकाला तिच्यावरती संशय आहे. त्यामुळे घाबरलेली शर्वरी राहुलला सगळं काही सांगते. ती म्हणते की ह्या दोघींना माझ्यावरती संशय आला आहे, म्हणजे ऐश्वर्यासुद्धा माझ्यावरती आरोप करू शकते. आणि ह्या तिघीजणी जर एकत्र आल्या आणि माझ्या विरोधामध्ये आणि तुझ्या विरोधामध्ये पुरावे गोळा करायला लागल्या तर माझं काही खरं नाही आहे, असं सुद्धा ती सांगते. तेव्हा या गोष्टीवरती आता आपण काय केलं पाहिजे? तेव्हा राहुल म्हणतो की शरू, मला लवकरात लवकर येऊन भेट. आणि त्यांचं प्लॅनिंग काय असतं की आपल्याला आता काही करून यांची संपत्ती, यांचा पैसा लुबाडायचा आहे. त्यामुळे एक काम करूया, आता आपण त्यांच्याकडे जेवढी कॅश आहे तेवढी आपण काढून घ्यायची, दागिने वगैरे तू सगळे चोरून घे. आपण दोघेजणं लवकरात लवकर इथून निघून जाऊ. कारण जर आपल्यावरती याचा खुनाचा आरोप आला विक्रांतचा, तर आपण पूर्णपणे अडकू, कारण ते कारस्थान आपणच केलेलं आहे. त्यामुळे आपण दोघेजणं पैसे घेऊन, दागिने घेऊन इथून पळून जाऊ आणि त्यानंतरला दोघेजणं लग्न करून सुखाने संसार करू. त्यामुळे आपण ज्या उद्देशाने इथे आलो आहे ते आपला उद्देश पूर्ण झाला पाहिजे. रणदिवेंची इतकी प्रॉपर्टी आहे, मुलगी म्हणून तुझा काही हक्क अधिकार आहे की नाही? तुझ्या वाट्याचं, तुझ्या आईचे दागिने, पैसे, सगळ्यांचे दागिने इथे लुबाडून आपण इथून निघून जाऊया. तेव्हा इथे जानकी त्यांचा बोलतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये बरोबर रेकॉर्ड करते. त्यांचं सगळं बोलणं आता रेकॉर्ड झालेलं असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता तो पुरावा जानकी खूप मोठा पुरावा जपून ठेवते आणि तो सगळ्यांना दाखवणार असते. शर्वरी घरी आल्यानंतर जानकी म्हणते, या शर्वरी वंश या. आणि तिथे ती ऋषिकेश, सौमित्र सगळ्यांना एकत्र बोलावते आणि म्हणते की आता मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे तो बघा. तो व्हिडिओ तिने टीव्हीला पेनड्राईव्ह लावलेला असतो आणि त्याच्यामध्ये इथे आता जानकीने पूर्णपणे सत्य दाखवलेलं असतं. जेव्हा शर्वरी जाते, राहुलला मिठी मारते आणि त्या दोघांनी आता रणदिवेंची प्रॉपर्टी लुबाडण्याचा जो काही प्लॅन तयार केलेला असतो तो संपूर्णपणे तिने रेकॉर्ड केलेला असतो मोबाईलमध्ये. तर अशा रीतीने राहुल आणि शर्वरीचा बोलतानाचा, एकमेकांना मिठी मारतानाचा व्हिडिओ इथे तिने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत संपूर्ण कुटुंबाला, रणदिवेंना दाखवलेला असतो. आणि इथे राहुल आणि शर्वरी या दोघांचाही बँड वाजवलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, बघितलंच ऋषिकेश, आई बघितलंत ना,
तुमच्या मुलीवरती आणि तुमच्या बहिणीवरती खूपच जास्त विश्वास आहे, पण ह्या मुलीने तुमचा कशा पद्धतीने विश्वासघात केला आहे हे तुम्ही बघितलंच असेल, असं इथे जानकी आता ऋषिकेश आणि सुमित्राला म्हणते.